आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच अतिशय महत्त्वाची बातमी। राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। जे.पी. नड्डांच्या उपस्थितीत सागर बंगल्यावर बैठक सुरू झाली आहे। गणरायाचं दर्शन घेतल्यानंतर जे.पी. नड्डा यांची बैठक सुरू झाली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे, भाजपचे इतर नेतेही सागर बंगल्यावर सध्या उपस्थित आहेत। दरम्यान जे.पी. नड्डा यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जात बाप्पांचं दर्शन घेतलंय। यावेळी श्रीकांत शिंदे, पियुष गोयल, देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी जुई जाधव आपल्या सोबत आहेत। जुई, जे.पी. नड्डा सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत आणि सागर बंगल्यावर त्यांची बैठक सुरू झालेली आहे। आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे या बैठकीत चर्चिले जातील आणि कोणकोणत्या नेत्यांची सध्या सागर बंगल्यावर उपस्थिती आहे? अगदीच आपण पाहतोय किरण की भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत आणि महाराष्ट्र दौऱ्याच्या निमित्ताने सर्वात आधी त्यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी विराजमान झालेल्या बाप्पाचं दर्शन घेतलं। त्यानंतर ते सागर देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी आले। तिथे देखील त्यांनी गणरायांची आरती केली आणि या आरतीनंतर एक महत्त्वपूर्ण बैठक ते भाजपच्या नेत्यांसोबत करत आहेत। जर आपण पाहिलं तर मग भूपेंद्र यादव असतील, शिवकुमार, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, पियुष गोयल, आशिष शेलार, पंकजा मुंडे असे जे भाजपचे महत्त्वाचे नेते आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये जे.पी. नड्डा एक बैठक करत आहेत। प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर मग आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनाने ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे, कारण का लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला अपयश सहन करावं लागलं होतं। तोच अपयशाचा पाढा विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने गिरवू नये त्यासाठी एक ॲक्शन प्लॅन कसा आखायचा याच्या सूचना नक्कीच जे.पी. नड्डा या बैठकीच्या दरम्यान देत असतील। अजून महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे तर वाहत आहेत, मात्र कोणत्या पक्षाला किती जागा द्यायच्या याच्यावर अजून पूर्णविराम लागलेला नाहीये। त्यामुळे त्या संदर्भात देखील जे.पी. नड्डा माहिती घेत असतील की भाजपला किती जागा मिळाव्यात, कारण का लोकसभा निवडणुकीमध्ये जरी महायुती म्हणून भाजपला पराभव सहन लागला तरी सर्वाधिक जागा या भाजपच्या निवडून आल्या होत्या। त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये देखील भाजप सर्वाधिक जागांची मागणी करू शकतं। त्यामुळे कोणती आणि किती जागा मागायच्या याचा देखील एक आढावा जे.पी. नड्डा निश्चितच या बैठकीच्या दरम्यान घेऊ शकतील। त्यामुळे आता या बैठकीनंतर जर कोणी माध्यमांशी प्रतिक्रिया दिली, संवाद साधला तरच या बैठकीमध्ये नेमकं काय घडलं हे स्पष्ट होईल। किरण, नक्कीच जुई, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।